शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सर्व आमदार खासदारांची बैठक काल पार पडली। सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी शॅडो बैठक ठेवण्यात आली होती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून शॅडो कॅबिनेटची स्थापना करण्यात आली। जास्तीत जास्त तरुण चेहऱ्यांना संधी देण्याची रणनीती आखण्यात आली आहे। नव्या उमेदीने कामाला लागा अशा सूचना शरद पवार यांनी केल्या आहेत। नक्कीच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी ही जी एक अत्यंत महत्त्वाची बैठक घेतली, यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय जे घेण्यात आले, म्हणजे सरकारचा जो 100 दिवसांचा जो कार्यक्रम आहे, 100 दिवसांचं जे टार्गेट होतं, याचं एक ॲनालिसिस करणारी टास्क टीम आणि याच्यावर बारकाईने लक्ष ठेवणारी एका टीमचं खरं तर यामध्ये पूर्ण ठरवण्यात आलं। पक्षाला पुन्हा एकदा बळकटी देण्याच्या दृष्टीनं या सर्वांचे दौरे हे सुरू होतील। त्याचबरोबरीनं वीज दरवाढ असेल, पाणीपट्टी असेल, महिलांवर होणारे अत्याचार असतील, या संदर्भामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पातळीवर हा आवाज उठवण्यात येईल। पवारांचे विभागीय प्रभारी कोण आहेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मराठवाड्यामध्ये राजेश टोपे, जयप्रकाश दांडेगावकर, तर विदर्भमध्ये राजेंद्र शिंगणे आणि अनिल देशमुख, कोकणामध्ये जितेंद्र आव्हाड आणि सुनील भुसारा, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन पाटील, उत्तर महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन पाटील, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।